लोकेशनमुळे यूपीएससीच्या परीक्षेपासून वंचित राहिल्याचा आरोप अनेक विद्यार्थ्यांनी केलेला आहे। छत्रपती संभाजीनगर शहरातील विवेकानंद कॉलेजमध्ये 2-3 मिनिटं उशिरा आल्यामुळे त्यांना प्रवेश नाकारण्यात आला। वर्षानुवर्षे अभ्यास करून आलेल्या विद्यार्थ्यांना यावेळी अश्रू अनावर झालेले। प्रवेश पत्रावर दिलेल्या कॉलेजचा पत्ता विद्यार्थ्यांनी मॅप हा गुगलवर टाकल्यामुळे गोंधळ झाल्याचं पाहायला मिळतंय। छत्रपती संभाजीनगरातनं ही मोठी बातमी आपण पाहतोय आणि अधिकचा अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी रामनाथ ढाकळे यांच्याकडनं। रामनाथ, नेमका हा काय प्रकार आहे? गुगल मॅपमुळे परीक्षेला विद्यार्थ्यांना उशीर नेमका कसा झाला? तर आपण रामनाथ ढाकळे यांच्याशी पुन्हा एकदा संपर्क साधण्याचा प्रयत्न करूयात। मात्र साम टीव्हीवर आपण ही एक्सक्लुझिव्ह बातमी पाहतोय। गुगल मॅपच्या लोकेशनमुळे यूपीएससीच्या परीक्षेला खरं तर उशीर झाल्यामुळे अनेक विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहिलेले आहेत। ही महत्त्वाची बातमी आपण सध्या छत्रपती संभाजीनगरातून पाहतोय। विवेकानंद कॉलेजमध्ये 2-3 मिनिटं उशिरा आल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्यात आला। मात्र उशिरा का आले हे विद्यार्थी याचं कारण आता समोर आलेलं आहे, कारण गुगल मॅपवर लोकेशन टाकलं आणि यामुळे गोंधळ झाला असं या विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे। आपण साम टीव्हीवर एक्सक्लुझिव्ह ही बातमी पाहतोय। गुगल मॅपवर लोकेशन टाकल्यामुळे अनेकदा आपल्यापैकी अनेकांना खरं तर आपल्या डेस्टिनेशनवर पोहोचण्यासाठी उशीर झाल्याचा प्रकार आपण पाहिलेला आहे। मात्र आता तर यूपीएससीच्या परीक्षेपासूनच त्या विद्यार्थ्यांना वंचित राहावं लागलेलं आहे। मी जालन्यावरून आलोय। आज यूपीएससीचा प्रीलिमचा पेपर होता। सकाळी 9:30 वाजता सेंटरवर। आता मी गुगल मॅपवर सकाळी जालन्यावरून निघताना हे लोकेशन टाकलेली आहे। ही लोकेशन आहे विवेकानंद आर्ट सरदार दिलीप सिंग कॉमर्स कॉलेज, समर्थनगर, छत्रपती संभाजीनगर। तर आपण पाहतोय गुगल मॅपमुळे यूपीएससी परीक्षेपासून अनेक विद्यार्थ्यांना वंचित राहावं लागतंय। छत्रपती संभाजीनगरमध्ये विवेकानंद कॉलेज इथं 2 ते 3 मिनिटं उशिरा आल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना प्रवेशच नाकारण्यात आलेला आहे। वर्षानुवर्षे खरं तर हे विद्यार्थी मेहनत घेत असतात, मात्र आता त्यांना परीक्षाच नाकारल्यामुळे अश्रू अनावर झाले। विवेकानंद कला सरदार दिलीप सिंग वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय या यूपीएससीच्या सेंटरसाठी इथे परीक्षा असल्यामुळे इथे आलोत। पण इथे येण्या अगोदर जेव्हा आम्ही हे गुगल मॅप वरती सर्च केलं तर गुगल मॅप जो आहे हे कॉलेज आम्हाला इथून 12 किलोमीटर लांब वाळूज या ठिकाणी दाखवत आहे आणि जशाला तसं इथे फोटो सुद्धा येत आहेत। मी तुम्हाला माझ्या गुगल मॅप वरून करून दाखवतो की इथला ऍड्रेस टाकल्यानंतर हा ऍड्रेस सरळ गुगल मॅप जो आहे वाळूजला आम्हाला घेऊन जात आहे। तर तुम्हाला मी येत्या 1 मिनिटामध्ये माझ्या मोबाईल वरून मी तुम्हाला हे करून दाखवू शकतो की मॅप केल्यानंतर ह्याच्यामध्ये कसं चूक दाखवत आहे। आम्ही थांबलेल्या त्या कॉलेजच्या समोर आहोत। अशा झालेल्या गोंधळामुळे किती विद्यार्थी सर सकाळी 9 वाजता इथे रिपोर्टिंग टाइम होता आणि 9:30 वाजता पेपर चालू होणार होता। पण सकाळी 9 वाजून 2 मिनिटं 5 मिनिटाच्या अंतरावरती काही विद्यार्थी आले